तर मित्रांनो, तुम्ही नाशिकमध्ये जर पनीर खात असाल तर सावधान. मी 2 दिवसापूर्वी न्यूज बघितली मित्रांनो, 239 किलो पनीर पूर्ण बनावट पकडलं गेलं. शॉक झालो मी. मी पण हॉटेलमध्ये जेवतो ना, तर बिंदास पनीर ऑर्डर करतो, पण ते ओरिजिनल होतं की बनावट होतं काहीच माहीत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या पण हॉटेलला गेले ना, तर पनीर ऑर्डर कराल ना, तर विचार करून करा ते ओरिजिनल आहे की बनावट आहे. 239 किलो पनीर नाशिकमध्ये पकडलं गेलं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. अजून पण काही ठिकाणी असू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही ना कुठल्या पण हॉटेलला गेले किंवा कुठे पण गेले ना जेवायला, तर ते पनीर ओरिजिनल आहे की नक्की बघा. आपण एखाद्या स्वीट्सवरून पनीर घेऊन येतो आणि घरी मस्त बनवायला देतो आणि मस्त चवीने खातो. आपलं पूर्ण फॅमिली खाती, लहान मुलं वगैरे. हे पनीर कशापासून बनले काही माहीत नाही, बनावट पनीर मित्रांनो. त्याच्यामुळे नाही का, ओळखीच्या ठिकाणीच पनीर घ्यायला जा, जेणेकरून तुम्हाला कुठला त्रास होणार नाही. भरपूर जण असे ना की हॉटेलमध्ये जाताना पहिले पनीरच ऑर्डर करतात. खूप जण सारखे पनीर खात असतात. तर मित्रांनो, हॉटेलवरती गेलं ना, त्याची पण काळजी घ्या, व्यवस्थित बघा पनीर ओरिजिनल आहे की बनावट आहे. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा जो नेहमी पनीर खातो. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद नाशिकची पब्लिक.